हां. महाराष्ट्रातल्या माणसांना विशेषतः गोंड हे जे आपले बांधव आहेत, आदिवासी आदिवासी बांधव. बांधव, हां. तर त्यांच्याकडे उत्तम प्रतीचं टसर सिल्क विणलं जातं. म्हणजे महाराष्ट्र आपल्याला माहीत असेल नागपूरची पर्वती किनार, विदर्भ टसर जे आहे, हं, हं. तो टसरचा फार देखणा फॉर्म आहे टसर सिल्कचा. तर तिकडून आम्ही अनेक वेळा अजूनही आमचे तिकडचे विणकर बांधव आमच्या सोबत असतात. फोन मेसेजवर आम्हाला इथवर कापड मिळतं मुंबई, पुण्यामध्ये आणि टसर सिल्क येतं. परत त्याचेच आम्ही अनेक दुपट्टे किंवा स्टोल्ससुद्धा विदर्भ टसरचेच मागवले आणि इतकं आता छान नातं आमचं झालंय, की कधी-कधी तर ते आमच्याशी घरी येऊन बोलतात किंवा मुंबईत प्रदर्शन असेल तर आधीच कळवतात, की "ताई आमचं इथे प्रदर्शन आहे बरं हं, का." हं. आणि मग आम्ही त्या प्रदर्शनाला जातो. अनेक वेळा तर इतकं असं आमचं एक कुटुंब तयार झालंय हं, हं. विणकरांसोबतचं राजश्री ब्रँडचं, की अनेक वेळा माझ्याकडून त्यांना डबा जातो किंवा ते तिकडचं काहीतरी घेऊन येतात अच्छा. आमच्यासाठी खास. इतकं असं एक आमचं छान कुटुंब तयार झालंय हं, आणि हं. मला विणकरांबद्दल खरंच बरं का व्यक्तिशः मला असा वैयक्तिक गोष्ट सांगायची तर आदर अगदी श्रद्धाच मला तर ते त्यांचे हात म्हणजे दैवी देणगी वाटतात ते असतातच मुळात. हं, हं. म्हणजे देवाच्या जवळची माणसं असावीत ही असं वाटत राहतं नेहमी. कारण आपल्याला शहरी माणसांना ज्यांचा आपला अभ्यास असेल हो. एखाद्याचा रंगांचा किंवा डिझाईनचा. सिल्कचा, हां. डिझाईनचा, त्या माणसांना सुद्धा थक्क करणारे असे कॉम्बिनेशन्स हे करत असतात. अच्छा. आपण कधी-कधी विचार नाही करू शकत, की बाबा एखाद्या एखादी अशी करड्या रंगाची शेड आहे हं, एखादी हं, हं. आणि त्याच्यासोबत त्यांनी जो घेतलेला रंग असतो, हं, तो हं. अगदी मोराच्या गळ्याचा निळा वगैरे तसा. अच्छा. तर आपण एरवी अशी कल्पना पण नाही करू हं, हं, शकत. हं. पण ते ह्यांना कसं सुचतं ते खरंच म्हणजे कोड ती आहे. पारंपरिक रंगसंगती हां, उतरवण्याचा हां. प्रयत्न त्या हां, ठिकाणी ते करत फार असतात. छान करतात हं. आणि जे रंग विणकर तयार करतात ना, ते आपल्याला सगळ्या भारतीय माणसांना इतके छान दिसतात, शोभून दिसतात हां. ते. आणि युनिक म्हणजे सुद्धा दिसतात. हां, म्हणजे जे जनरली आपल्याला प्रिंटेड साड्यांमध्ये किंवा जे मिळत हां, हां. नाही. हां, म्हणजे जे मशीनवर तयार झालेल्या कपड्याची जी गंमत नसतेच म्हणजे त्यात. हं, हं. ती गंमत किंवा ती एक श्रीमंती हं, हं. आपल्याला हाती रिचनेस. विणलेल्या कपड्यामध्ये मग दिसते. हे